सर्वांना नमस्कार। आज आपण इयत्ता 3री व 4थीसाठी समसंबंध हा घटक घेणार आहोत। या घटकातील शब्द हा उपघटक आहे आणि या उपघटकात काय आहे ते पाहूयात। या प्रकारात शब्दांचा समसंबंध असतो। तो पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी याप्रमाणे तिसऱ्याचा चौथ्याशी संबंध येतो। अशा प्रश्नांत नेमकी कोणती बाब अपेक्षित आहे ते शोधून योग्य त्या पर्यायाचा क्रमांक लिहायचा असतो। तर अशा पद्धतीचे जे प्रश्न असतात या प्रश्नामध्ये पहिल्याचा दुसऱ्याशी जो संबंध आहे तोच संबंध पुढील तिसऱ्याचा चौथ्याशी असतो आणि अशाच पद्धतीने संबंध शोधून आपण याचे उत्तर शोधायचे असते। तर चला हा घटक काही उदाहरणांच्या सहाय्याने आपण अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊयात। तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात। पहा, यामध्ये 30 प्रश्न आहेत। जसं सांगितल्याप्रमाणेच पहिल्या पदाचा जसा दुसऱ्या पदाशी संबंध आहे तसाच तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी संबंध आहे। तर हा संबंध पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी कशा पद्धतीने आहे तो शोधूनच तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी। आता जर आपण पहिले उदाहरण घेतले तर डॉक्टर हे दवाखान्यात असतात किंवा दवाखाना डॉक्टर चालवतात। तसे शिक्षक काय चालवतात तर शाळा चालवतात। म्हणजे पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जसा संबंध आहे तसाच शिक्षक हे शाळेत असतात, डॉक्टर हे दवाखान्यात असतात, तसे शिक्षक हे शाळेत असतात। मग शाळा हा पर्याय यामध्ये पाहिलं तर पर्याय क्रमांक 3 आहे। म्हणून याचा पर्याय क्रमांक 3 येणार आहे। तुमच्या लक्षात येईल जवळ लांब म्हणजे हे दोन्ही विरुद्धार्थी शब्द आहेत। पहिल्याचा दुसऱ्या संबंध हा विरुद्धार्थी शब्द आहे। तर रात्रचा विरुद्धार्थी शब्द हा दिवस आहे। म्हणून याचाही पर्याय क्रमांक आलेला आहे 3। आपण हे पर्याय सुद्धा वाचायचे आहेत। आपण डायरेक्ट याचं उत्तरच पाहून पर्याय रंगवायचे नाहीत। मी डायरेक्ट याचा संबंध तुम्हाला सांगितला आणि त्यातून पर्याय शोधला, परंतु ज्यावेळेस आपण याचा संबंध शोधतो त्यावेळेस पर्याय सुद्धा वाचणे गरजेचे आहे। पहा, स्त्री पुरुष हे विरुद्ध लिंगी आहेत, स्त्रीला पुरुष। तसं गायचा जोडीदार किंवा गायचा विरुद्ध लिंगी हा गायला बैल असतो। तर येथे बैल, दूध, चारा आणि वासरू। तर गायला विरुद्ध लिंगी हा बैल आहे। म्हणून याचा पर्याय येणार आहे 1। पहा, चौथा कसा आहे, चिंच आंबट म्हणजे या ठिकाणी चव दिलेली आहे, चिंचची चव आंबट। तर आवळ्याची चव कशी असते, तुरट, खारट, गोड का आळणी? तर आवळ्याची चव ही तुरट असते। म्हणून याचा पर्याय क्रमांक 1 येणार आहे। बाग कुंपण म्हणजे बागेलाचे संरक्षण करण्यासाठी कुंपण असतं, तसे किल्ल्याचे संरक्षण करण्यासाठी काय असते, सीमा, वेस, तटबंदी का भुयार? तर किल्ल्याचे संरक्षण करण्यासाठी ही तटबंदी असते। म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे 3। तर चला पुढील प्रश्न घेऊयात। पहा, या 6व्या प्रश्नामध्ये काय आहे, यामध्ये आपणास काय विचारलेले आहे तेही आपण या ठिकाणी पाहायचे आहे। आपण यातील सर्व प्रश्न घेणार आहोत आणि पहा 6व्या प्रश्नात काय आहे, दगड स्थायू तर दूध द्रव, वाफ, गाय आणि वायू। तर दूध हे द्रव रूप असते, म्हणजे दगड स्थायू रूप असतो तर दूध हे द्रव रूप असते। म्हणून याचा पर्याय क्रमांक 1 येणार आहे। गंगा नदी तर अरबी हा समुद्र, जहाज, शीर आणि सरोवर। तर गंगा नदी आहे तर अरबी हा समुद्र आहे। म्हणून याचाही पर्याय क्रमांक 1 येणार आहे। भजी तळणे तर भाकरी, भजी ही तळून केली जाते तर भाकरी ही खाणे, तळणे, शिजवणे का भाजणे म्हणजे भाकरी ही आपण भाजून करतो। म्हणून यातला पर्याय क्रमांक येणार आहे 4। तर चला पुढील प्रश्न घेऊयात। साखर गोड आहे म्हणजे इथे चव दिलेली आहे, तर तुरटी ही तुरट असते म्हणजे तिखट, खारट, आंबट का तुरट आहे। चौथा पर्याय तुरट आहे। याचा संबंध काय आहे हे आपण शोधायचे। शेतकरी शेत म्हणजे शेतकरी हे शेतात असतो, तर कामगार हा कुठं असतो, शाळेत शिक्षक असतात, कर्मचारी असतात, कारखान्यात कामगार असतात, संप आणि मजूर। तर कामगार कुठे असतात, कारखान्यामध्ये असतात। ग्रह पृथ्वी तर तारा हा सूर्य तारा आहे आणि चंद्र हा उपग्रह आहे, मंगळ आणि शनी हे ग्रह आहेत। तर तारा कोणता आहे, सूर्य आहे।
या सर्व आपण ज्यावेळेस एकाचा दुसऱ्याशी संबंध घेतो तो काय फक्त एखादा घटक शिकतोय असं नाही, तर याला संपूर्ण पुस्तकाचा अभ्यास करावा लागतो. फक्त आपण एखादा घटक येतोय म्हणून असा होत नाही. तर येथे शब्द दिलेले आहेत. पुढच्या याच्यात आपण घेताना संख्या घेणार आहोत, त्यानंतर आकृत्या घेणार आहोत. त्यामध्येही पहिल्याचा दुसऱ्याशी तसाच तिसऱ्याचा चौथ्याशी संबंध असणार आहे. तर भुंकणे, कुत्रा, हंबरणे हा मराठीतला आहे बघा, म्हणजे ध्वनिदर्शक शब्द आहेत. कुत्र्याचे भुंकणे, तर हंबरणे कोणाचे असते, तर हंबरणे हे गायीचे असते. म्हणून याचा पर्याय क्रमांक 3 येणार आहे. गाय, वासरू हा पिल्लूदर्शक शब्द आहे मराठीमधील. गाय, वासरू. तर हरणीचे काय असते, तर हरणीचे असते पाडस. म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे 4. तर पुढच्या यात काय आहे पहा, 14 मध्ये चेंडू गोल, तर आयत काय, म्हणजे चेंडूचा आकार दिलेला आहे. तर आयत काय आहे, तर आयत खुर्ची नसते, पाटी असते. पाटी ही आपली लेहची पाटी आहे. खडू नसतो आणि लाकूड सुद्धा नसते. ही लेहची पाटी आहे, हे लक्षात घ्यायचं. पाटी म्हणजे आपण जी कामगार वापरतात ती पाटी नाही, तर ही लेहची पाटी आहे. त्या आयत आकृती असते, म्हणजे या ठिकाणी आकार दिलेले आहेत. पहा पुढील प्रश्न घेत आहे. यामध्ये काय विचारलेले आहे, विद्वान, विदुषी तसे टिंबटिंब संपादिका. म्हणजे येथे चौथ्याचा तिसऱ्याशी संबंध आपल्यास घ्यायचा आहे. विद्वान, विदुषी हा 15वा प्रश्न आहे. तर विद्वान, विदुषी हे विरुद्ध लिंगी आहेत. विद्वान म्हणजे हुशार आणि विदुषी हुशार पुरुष आणि विदुषी म्हणजे हुशार महिला. तसे संपादिका, तर पुरुषाला काय म्हणतात, तर संपादक. म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे 3. तर 16व्या प्रश्नात काय आहे, सैनिक, पलटण. तर मडकी म्हणजे येथे काय विचारलेले आहे, तर यामध्ये समूहदर्शक शब्द विचारलेला आहे. सैनिकांची पलटण असते, तर मडक्यांची काय असते, मडक्यांची असते उतरंड. तर चला पुढील प्रश्न पाहूयात. यामध्ये काय आहे, तर मामा, भाची म्हणजे मामा भाचीचं नातं असतं, तर काकाचं पुतणी. इथे मुलगी आहे त्यामुळे आपण पुतणी घेणार आहोत. या ठिकाणी पुतण्या पण आहे, तर पुतण्या का घेतला नाही, तर इथे भाची घेतलेला आहे. मामाची भाची तर काकाची पुतणी असते. म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे 4. तर चला पुढील प्रश्न पाहूयात. यामध्ये काय, घर, माणूस तर पोळे. म्हणजे या ठिकाणी घर, माणूस हे घरदर्शक शब्द आहे. तर पोळ्यामध्ये कोण राहतं, तर पोळ्यामध्ये मधमाशी राहते. आपणास वाटत असेल हे मराठीचे प्रश्न आहेत, पण हे मराठीचे नसून पहिल्याचा दुसऱ्याशी तसा तिसऱ्याचा चौथ्याशी संबंधासाठी तुम्हाला हे सर्व माहित असणे पाहिजे. म्हणजे त्यात ध्वनिदर्शक शब्द, पिल्लूदर्शक शब्द, समूहदर्शक शब्द, घरदर्शक शब्द अशा पद्धतीचे सर्व शब्द सुद्धा आपणास माहिती पाहिजे. 19व्या प्रश्नात पहा काय, अंगठी, बोट म्हणजे बोटामध्ये अंगठी घातली जाते. तर नाकामध्ये काय घातलं जातं, तर नाकामध्ये नथ असते. म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे 2. आपण सर्व पर्याय वाचूनच याचे पर्याय निवडायचे आहेत. तर येथे पहा ध्वनिदर्शक शब्द आहे. सिंहाची गर्जना असते, तर हंसाचा काय असतो, तर हंसाचा कलरव असतो. म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे 3. तर चला पुढील प्रश्न पाहूयात. नाक, वास तर कान. येथे नाकाचे कार्य म्हणजे नाकामुळे आपल्याला वास कळतो, तर कानामुळे काय कळतं, तर कानामुळे आपल्याला श्रवण किंवा ऐकू येते. या ठिकाणी पहा श्रवण हा चौथा पर्याय दिलेला आहे. श्रवण म्हणजेच ऐकणे. हे सुद्धा आपल्याला समानार्थी शब्द माहित पाहिजे, श्रवण म्हणजे काय. तर पहा पुढील काय आहे, मुंगी, वारुळ. मुंगी ही वारुळामध्ये राहते. तर साप कोठे राहतो, तर साप हा बिळामध्ये राहतो. म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे 3. तर चला पुढील प्रश्न पाहूयात. या प्रश्नामध्ये काय विचारलेले आहे पहा, गज, लोखंड. गज, लोखंड म्हणजे जे गज असतात ते लोखंडापासून बनलेले असतात. तर आरसा कशापासून बनलाय असं विचारलेलं आहे. तर आरसा लाकूड, काच, पारदर्शक का बहिर्गोल. तर आरसा हा काचेपासून बनलेला आहे. म्हणून याचा पर्याय क्रमांक आपण घेणार आहोत 2. तर पुढील प्रश्न पाहूयात. यामध्ये काय विचारलेले आहे,
सूर्यफूल पिवळे, येथे रंग दिलेला आहे सूर्यफूल पिवळे. तर चाफा, चाफा कोणत्या रंगाचा असतो? तर चाफा हा पांढऱ्या रंगाचा असतो, म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे 3. तर चला पुढील प्रश्न पाहूयात. द्राक्षे घड, द्राक्षांचा काय असतो? घड असतो. तर गुच्छ कोणाचा असतो? तर गुच्छ हा फुलांचा असतो. माणसांचा नाही, केळींचा नाही, तर फुलांचा गुच्छ असतो. पुढील प्रश्न काय आहे पहा. चंद्र चांदणे, चंद्र चांदणे. तर सूर्याचे काय येणार आहे पहा. आपल्याला काय वाटतंय तेही आपण या ठिकाणी कमेंट बॉक्स मध्ये लिहायचं आहे. तर चंद्राचे चांदणे असते, तर सूर्याचे ऊन असते, म्हणजे सूर्य आपणास ऊन देतो. तर पुढील प्रश्न पहा, यामध्ये काय आहे. प्रश्न क्रमांक 27 मध्ये नदी, पूर, समुद्र काय? तर नदीला पूर येतो. तर समुद्राला या ठिकाणी जर पर्याय वाचले तर आहोटी, भरती, महापूर, लाटा. तर यामधला कोणता पर्याय येईल असं तुम्हाला वाटतं? तर माझ्या मते येथे नदीला पूर जर येत असेल तर समुद्राला सुनामी येते, म्हणजे यामध्ये सुनामी हा शब्द परफेक्ट बसला असता, परंतु यामध्ये परफेक्ट असा शब्द नाही. तर नदीला पूर म्हणजे जास्त पाणी येते, म्हणून या ठिकाणी समुद्राला भरती येते. भरतीच्या वेळेस समुद्र खवळलेला असतो किंवा मोठा असतो, म्हणून या ठिकाणी भरती. हे उत्तर या पुस्तकात ही भरती दिलेलं आहे, परंतु यामध्ये अचूक असे उत्तर जर नदीला पूर येत असेल ही एक आपत्ती आहे, तर समुद्राची आपत्ती ही भरती न होता या ठिकाणी सुनामी होणे गरजेचे आहे. तर समयी उजेड, 28व्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यायचं आहे. समयी उजेड. तर उदबत्ती, उदबत्ती आपणास काय देते? या ठिकाणी सुवास, अंधार, उष्णता का धूर? आपण जर याचे उत्तर पाहिले तर आपण याचे उत्तर कमेंट बॉक्स मध्ये द्यायचे आहे. या प्रश्नामध्ये तुम्हाला जे उत्तर वाटते तेच उत्तर द्या, कारण याचे उत्तर काय येईल याचे उत्तर आपण व्यवस्थित कमेंट बॉक्स मध्ये द्यायचे आहे. तर प्रश्न क्रमांक 29 बांगडी हात, तर पैंजण, म्हणजे बांगडी हातामध्ये असते, तर पैंजण कोठे असते? तर पायात असते, म्हणून मनगट, पाय इथे आहे पाय पर्याय, म्हणून याचा 2 पर्याय येणार आहे. आणि पुढे शेवटचा प्रश्न आहे तांदूळ किलोग्रॅम. तर पाणी कशात? आता पहा, हे तांदूळ किलोग्रॅम मध्ये मोजतात, हा गणित मधील आहे, तो आपणास बुद्धिमत्तेत आलाय. तांदूळ किलोग्रॅम मध्ये मोजतात, तर पाणी कशात मोजतात? तर पाणी हे आपण लिटर मध्ये मोजतो, म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे 3. अशा पद्धतीने आपण या घटकामधील 30च्या 30 प्रश्न घेतलेले आहेत. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा व अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओंसाठी हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.